आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। असेल की प्रत्येक अधिवेशन मध्ये या लोटे एमआयडीसीच्या संदर्भामध्ये, याच्या प्रदूषणासंदर्भामध्ये, यांच्या अनियमित कामाचा हा प्रत्येक वेळी मंत्री महोदया प्रश्न आपण इथं उपस्थितच करतो। मागच्या वेळेला देखील आपण अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता। तर आपण सांगितलं होतं की आपण एक वेळा संधी देऊ, दुसऱ्या वेळेला त्यांच्यावर कठोर कारवाई करू। काय झाले, एक कोकणमध्ये संपूर्णपणे नैसर्गिक संपदा आहे, जैविक विविधता अनेक प्रकारची आहे आणि तिथे केमिकल झोन आहे। आमचा विरोध नाही, शेवटी लोकांना रोजगार कुठून मिळणार? सातत्याने काही गोष्टींना विरोध केला तर रोजगार कुठून उपलब्ध होणार? आणि म्हणून माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच विरोध केला नाही। या मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करतो, मी कधीच विरोधात मोर्चा नाही, कोणाला विरोध नाही। पण मंत्री महोदया, सातत्याने इथं असं होतंय की हे प्रदूषित पाणी सोडलं जातंय। आज इथं आपल्याला असं सांगितलं गेलं की 2 नंबरच्या प्रश्नामध्ये हे खरं नाही। माझा प्रश्न काय आहे की या ठिकाणी अशा पद्धतीनं प्रदूषित हे उतरल्यामुळं तिथं उतरलं काय, आपण कबूल केलं, पाणी दूषित झालं काय तर नाही सांगितलं, हे आपल्याला अधिकाऱ्यांनी माहिती दिली। ज्या गावामध्ये उतरलं त्याच गावामध्ये खेड शहराला पोहोचवणारं पाणी किंवा पुरवणारं पाणी जे बोरज गाव आहे त्याचं धरण आहे मॅडम, मंत्री महोदया, धरण आहे त्या ठिकाणी। आणि म्हणून हे पाणी किंवा हे केमिकल पर्क्युलेट होऊन त्या धरणामध्ये गेलं, हे माझ्या डोळ्याने मी स्वतःहून बघितलं। 5 वर्षापूर्वी भर उन्हाळ्यामध्ये अशाच पद्धतीने हे केमिकल सोडलं, आम्हाला संपूर्ण धरण खाली करावं लागलं आणि लोकांना पाणी त्या सीझनला टँकरने द्यावं लागलं। हीच कंपनी, ही जी रिव्हरसाइड कंपनी, हिने 3 वर्षापूर्वी गुहागर तालुक्यामध्ये पाबरे गावामध्ये अशाच पद्धतीनं हे केमिकल नेऊन उतरलं, तिथलं पाणी दूषित झालं 3 वर्षापूर्वी, हीच कंपनी। आणि म्हणून आपल्याला जे अधिकाऱ्यांनी सांगितलेली माहिती खरी न मानता मी सांगतो सभागृहाचा सदस्य म्हणून की हे पाणी दूषित झालेलं आहे। या संदर्भामध्ये आता पाऊस आहे म्हणून त्याचा काही फार परिणाम होणार नाही, पण दूषित झालेलं आहे आणि म्हणून ही वारंवार कंपनी अशा पद्धतीनं जे केमिकल टाकते त्याच्यावर आपण कारवाई करणार का, कायमचं बंद करून? कारण आपण त्यांचं काय करतो, डिपॉझिट फॉरफिट करतो, त्यांनी काहीच होत नाही। ते 5,000 10,000 रुपये फक्त डिपॉझिट असतं, ते पुन्हा भरतात आणि विषय संपवून टाकतात। आणि म्हणून याच्यावर कायमचा आळा बसेल अशा दृष्टीने आपण कठोर कारवाई कराल का? एक, आणि आता पावसाळा आहे, यंदा सुरुवातीला पाऊस पडला, अजून आता कोकणामध्ये पाऊस पडायचा आहे। पाऊस पडला की त्या सीईटीपी मधून एवढं पाणी खाली खाडीमध्ये सोडतात, प्रचंड प्रमाणामध्ये मासे मरतात। आपण ते पाणी सुटून त्या ठिकाणी अशा पद्धतीने मासे मरणार नाहीत याची सुद्धा काळजी कराल का? आणि एक मी पत्र आपल्याला देणार आहे, खात्री झाली तर काही कंपन्यांवर आपण कारवाई कराल का? निश्चितच अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सभागृहात एखादा विषय जेव्हा मांडतात तो विषय सत्य समजून त्याच्यावर कारवाई करणं हे सरकारचं कर्तव्य आहे। आपण हा विषय अत्यंत महत्त्वाचा उपस्थित केला। जसं मी मागच्या वेळी सभागृहामध्ये सांगितलं होतं की आपण एकदा वॉर्निंग देऊ, कारण उद्योगावर अनेक लोकांच्या चुली चालत असतात आणि वॉर्निंग देऊनही जर ते ऐकले नाही तर त्यांच्यावर कारवाई करू। जसं आपण म्हणलो त्याचप्रमाणे, अगदी त्याचप्रमाणे आपण सुरुवातीला नक्कीच तक्रारीप्रमाणे पाहिलं तर तिथे थोडं हिरव्या रंगाचं पावडर सदृश्य रसायन राखेबरोबर मिसळून तिथे आढळून आलेलं होतं। त्यांना आम्ही त्या संदर्भामध्ये नोटीसही दिली होती। त्या संदर्भामध्ये 4-5 उद्योगांची तिथे, कारण तो केमिकल झोन आहे, पाहणी देखील करण्यात आली। त्याप्रमाणे एमआयडीसी लोटेच्या घनकचऱ्यामध्ये पण त्यांना सांगितलं की याचं पृथक्करण करणं आवश्यक आहे, तशीही त्यांना नोटीस दिली। त्यानंतर 24 एप्रिल 2025 रोजी एमपीसीबी द्वारे त्यांना निर्देश देण्यात आले। त्यांच्या मी जसं सांगितलं एकदा वॉर्निंग दिली, कारण ते आपलं कर्तव्य आहे की त्यांनी सुधारणा करावी आणि त्याला त्यांनी जर रिस्पॉन्स केलं नाही तर 18 जून 2025 रोजी उद्योग बंद असे त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत। तरीही सन्माननीय सदस्यांनी सांगितलं आहे की जर आपण काही आम्हाला कागद पुरावे दिले आणि ते खरे असले तर आम्ही कारवाई करणार का? तर ऑलरेडी आम्ही या बंदचे आदेश दिलेले आहेत। आणखी काही इंडस्ट्रीच्या बाबतीत असं घडत असेल तर कारवाई करू। आणि जी तिथे सीईटीपी आहे त्याच्यामध्ये आपलं म्हणणं आहे की पावसाचं पाणी आल्यानंतर ते सरळ सोडून देतात, कारण ते वाहून जातं, त्याला कुठे तपास करता येत नाही, त्याचे पुरावे सादर करता येत नाही। तर असं होत असेल तर आपण त्याही संदर्भामध्ये आपण आपल्या कागद द्या, मीही इन्स्पेक्शन करायला सांगेन किंवा म्हणजे कुठलीही नोटीस न देता धडक अधिकारी पाठवून मी त्याची तपासणी करीन।
आणि तसं असेल तर त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल. कारण एसईटीपीचा हा वेळोवेळी तक्रार आहे की ते पूर्ण कॅपॅसिटीमध्ये चालवत नाही, दूषित पाणी डायरेक्ट नदीमध्ये सोडून देतात. असं असेल तर त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.